अनेकदा जेव्हा 40-45 वर्षांच्या स्त्रियांचे आपण समुपदेशन करतो, त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना हे लक्षात येतं, की प्रत्येकीला असं वाटत असतं, की सगळं इतके वर्ष मी इतरांसाठीच करत करत आली आहे आणि आता काय? म्हणजे काय केलं पाहिजे, की ज्यामुळे माझ्यामध्ये असलेलं नैराश्य, माझ्यामध्ये असलेली उदासीनता कमी होईल? बऱ्याचदा बघा काय होतं, की या स्टेजपर्यंत आपण येतो, की मुलं मोठी होतात. मुलांचं एक वेगळं विश्व तयार होतं. नवऱ्याचं त्याचं जोडीदाराचं त्याचं एक छान वेगळं विश्व असतं. त्याचं काम असतं. त्याचं एक रुटीन असतं. पण आपण प्रत्येकाभोवती आपलं एक रुटीन बनलेलं असतं इतके वर्ष आणि ज्यावेळेला मुलं पिंजऱ्यातून बाहेर निघून जातात आणि घरामध्ये एकाकीपणा वाटायला लागतो आपल्याला. तो वेळ आपण स्वतःसाठी खूप छान युटिलाइज ॲक्चुअली करू शकतो. पण आपल्याला असं वाटायला लागतं, की आता काय? म्हणजे एकतर आपल्याला मागे झालेला त्रास, भूतकाळात झालेला त्रास आठवतो किंवा मग भविष्याची चिंता. बऱ्याचदा असं होतं, की नवीन लग्नानंतरचे काही नकोसे अनुभव असतात, ते मग अशा वेळेला आठवायला लागतात. ते ट्रिगर करायला लागतात आणि दिवसभर आपण घरामध्ये असतो. आपण जो विचार करतो नकारात्मक, त्याच विचारांमुळे घरातले देखील व्हायब्रेशन्स बदललेले असतात आणि मग घरात आल्यानंतर कदाचित इतरांची सुद्धा चिड होऊ शकते. किंवा मग अ, आपण घरातच असतो आणि आपल्यासाठी मिळणारा जो वेळ आहे, त्या वेळामध्ये आपण काहीच करत नसतो. म्हणजे काहीच करत नसतो आपण. आपलं जे रोजचं काम आहे, डबे बनवणं इतरांसाठी, घरातलं काम करणं, सगळं आवरायचं आणि मग काहीच करायचं नाही. मग एकतर भूतकाळातल्या गोष्टी ट्रिगर करतात किंवा मग मी एकटी पडली आहे का? ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते. आपण इतरांसाठी एवढं करतोय, पण आपल्यासाठी कुणीच नाही, असं आपल्याला वाटायला लागतं. मग तेव्हा स्वतःजवळ जाण्याची खूप गरज असते आणि हा जो आपल्याला मिळालेला वेळ आहे ना, या वेळेचा उपयोग करून आपण स्वतःवरती वयाच्या कोणत्याही टप्प्यावर काम करून स्वतःचं व्यक्तिमत्व उत्तम घडवू शकतो. म्हणजे गृहिणी जरी आपण असू, तरी देखील एक छान, आनंदी, सकारात्मक आयुष्य आपण जगू शकतो. एका स्टेजनंतर अ, आपल्याला याची जाणीव होते, की आपण काहीच केलेलं नाहीये आणि मग त्यावेळेला मला असं वाटतं, की अनेक छंद आपण स्वतः जोपासले पाहिजेत. आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळामध्ये म्हणजे बऱ्याचदा बघा, की नवरा आणि मुलं डबा घेऊन बाहेर जातात. त्यांच्या त्यांच्या कामाला निघून जातात आणि जो मधला वेळ असतो ते परत येईपर्यंतचा, तो वेळ खूप घातक म्हणजे तो वेळ खूप त्रासदायक असतो. पण त्या वेळामध्ये जर आपण आपलं एक परफेक्ट रुटीन बनवलं, त्या एकटेपणामध्ये आपण काही गोष्टी केल्या, त्या गोष्टी आपोआप आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसायला लागतात आणि मग घरामध्ये आपला आदर वाढायला लागतो. ज्यावेळेला आपल्या कुटुंबियांना आपण वेगळं काहीतरी करताना दिसणार आहोत, त्यावेळेला त्यांच्या हे लक्षात येईल, की आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. काहीतरी करणं म्हणजे प्रत्येकच वेळेला पैसा कमावणं असं नाहीये. ज्यावेळेला आपण बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे अनेक गोष्टी आपण करू शकतो. आपण आपले छंद पुन्हा जोपासू शकतो. आपण पूर्वी कसे होतो, आपण शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना कसे होतो, आपले छंद काय आहेत, ते नुसतं आपण इतरांना बोलून दाखवतो. म्हणजे आपण म्हणतो, की मला वाचनाची आवड आहे. पण आपण वाचन करायला किती वेळ बसतो? ज्यावेळेला आपण वाचन करायला तासनतास बसणार आहोत, त्यावेळेला समोरचा व्यक्ती आपला आदर करणार आहे. जर आपण नुसताच सांगत राहिलो, की "नाही मला वाचायला आवडतं, मला वाचायला आवडतं." त्यावेळेला कोणीही अ, आपला आदर करणार नाहीये किंवा त्या छंदाकडे कोणीही सकारात्मक दृष्टिकोनातून बघणार नाहीये. कारण ते फक्त बोल आहेत. ज्यावेळेला आपण कृती करायला लागू, त्यावेळेला बघा आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टिकोनामध्ये बदल होईल तुमच्याकडे बघताना. घराच्या आपल्या आजूबाजूचा एरिया, आपल्या आजूबाजूला असणारे बगीचा असतील किंवा एखादं झाड असेल किंवा लॉन असेल किंवा मंदिरं असतील, तिथं जाऊन वेळ घालवणं, तिथं जाऊन काहीतरी ॲक्टिव्हिटीज करणं. प्रत्येकच वेळेला ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणाची गरज नाहीये ना. आपण एखादं छान पुस्तकाचं पान वाचून घरातून बाहेर पडू शकतो आणि एखाद्या छान झाडाखाली बसून किंवा सोसायटीमध्ये बरीचशी गार्डन्स असतात, त्या गार्डनमध्ये बसून
त्यातून आपण काय शिकलो याचं जेव्हा चिंतन करू, त्याच्याबद्दल लिहायला लागू, किंवा तुम्ही माझे व्हिडिओज बघता, ते व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? प्रत्येक व्हिडिओमध्ये एक टास्क मी सांगितलेली असते. ती टास्क जेव्हा तुम्ही पूर्ण करायला घ्याल लिखित स्वरूपामध्ये, त्यावेळेला तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये भरपूर बदल घडायला सुरुवात होतील. आपल्याला आपली दिनचर्या योग्य पद्धतीने प्लॅन करायची, डिझाइन करायची गरज आहे. तिथे आपण कमी पडतो आणि मग आपण भूतकाळात कुठेतरी अडकून राहतो. आपण आयुष्यभर सगळ्यांसाठी खूप केलंय आणि मग त्यामध्ये आपल्या भावनांकडे दुर्लक्ष झालंय. आपण आपल्या भावनांना समजून घेतलेलंच नाहीये आणि मग त्या त्रासामुळे ना आपण थकलोय. आपण रडून-रडून, उदास राहून, स्वतःला त्रास करून घेऊन, नकारात्मक गोष्टी आठवून-आठवून थकलोय. आपली एनर्जी ड्रेन झाली आहे. आता स्वतःला हील करायची गरज आहे आणि हे हीलिंग आपण स्वतःच स्वतःला देऊ शकतो. निसर्गामध्ये भटकंती करायला बऱ्याच जणांना आवडते. मग त्यासाठी खूप मोठ्या ट्रिप्स प्लॅन करण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या बागेमध्ये फिरू शकता, तुम्ही बागकाम करू शकता. तुम्ही जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जे तुमच्याकडे आहे, तिथं जाऊन रमायला सुरुवात कराल, त्यावेळेला आपोआपच तुमच्यामध्ये आनंद निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि त्या आनंदी व्हायब्रेशन्समुळे तुमच्या जीवनामध्ये जी तुमची स्वप्न आहेत, मग तुमची दूरवरची भटकंती करायची जी स्वप्न आहेत, ती आपोआप पूर्ण व्हायला लागतील. तसे मार्ग तुम्हाला सापडायला लागतील. पण त्यासाठी आत्ता जे आहे, ते करण्याची गरज आहे. त्याचा आनंद घेण्याची गरज आहे आणि तिथे आपण कमी पडतोय.